नमस्कार मंडळी, मी सोमनाथ रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण कुरकुरीत शेव बनवणार आहोत आणि ती पण फिकट शेव। चला मग आपण आता बनवायला सुरुवात करू। एक असं भांडं घ्यायचं, त्याच्यात आपली पुरणाची चाळणी घ्यायची। आता मी या ठिकाणी 3 वाटी बेसन पीठ घेतोय। असं 3 वाटी बेसन पीठ घेतल्यानंतर चाळणीने गाळून घ्यायचं। याच्याने काय असं गुटया वगैरे काही येते राहत नाही। असं मी हे पीठ आता पूर्ण चाळून घेतलेलं आहे। याच्यात मीठ टाकलं थोडंसं चवीनुसार, अर्धा चमचा हळद, चिमूटभर हिंग। त्याच्यानंतर मी आता 2 वाटी पाणी घेतलंय। आता याला आपण मळून घेऊ। याला असं मळून घ्यायचंय। आता परत मी याच्यात थोडंसं नॉर्मल जसं जसं पाणी लागेल तसं तसं पाणी ऍड करतो याच्यात। पाणी आपलं झालेलं आहे, 1 वाटीचा बरोबर खालोखाल झालेलं आहे। आता आपलं तयार झालेलं आहे। सोऱ्या घ्यायचा, सोऱ्याला मस्त असं तेल लावून घ्यायचं आतून। नंतर ते दोघांना तेल लावलं का असं गोळा घ्यायचा, तेल लावून घ्यायचा हाताला आणि असं गोळा घेतला की त्याला असं करून द्यायचं आणि सोऱ्यामध्ये टाकून द्यायचं। आता मी त्या साईडला तेल गरम होतंय माझं। तेल गरम झालं की आपण याच्यात आता लगेच शेव पाळायला घेऊ। गॅस मी पूर्ण हाय फ्लेम वरती ठेवलेला आहे, बघू शकता तुम्ही। आता एक बाजू झाली का लगेच दुसरी बाजू आपल्याला पलटवायची आहे आणि झाल्यानंतर पाहून घ्यायचं, बबल्स नाही आले तर समजून घ्यायचं की आपली शेव झालेली। हे आपण आता काढून घेऊ। दुसरे पण आपण असंच काढून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता आपली शेव पूर्ण काढून झालेली आहे। पहा एकदम कशी वाटते आपली फिकट शेव, खायला मस्त लागेल। तर मंडळी, व्हिडिओ आवडल्या लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मग बाय बाय, भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये।